मी प्राजक्ता रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत रवा बेसन लाडू, साखरेच्या पिठीचे लाडू जे की खूप दिवस टिकतात आणि स्वादिष्ट लागतात। चला बघूया असे हे बेसन लाडू। तर चला बघूया या बेसन लाडूसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते। इथे मी अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे, 1 पाव रवा, 1 पाव साखरेची पिठी करून घेतलेली आहे म्हणजे साखरेचं पावडर, आणि 1 पाव तूप। आपल्याला हवं तसं आपण घेऊ शकतो, कमी जास्त तुम्हाला आवडत नसेल तर। आणि तुम्हाला आवडते ते ड्रायफ्रूट्स, इथे मी माझ्याकडे बदाम होते तर मी बदाम घेतलेले आहे कट करून। तर सर्वप्रथम आपण कढई घेतलेली आहे, ते त्यामध्ये आपण टाकून घेऊया तूप। तर पहिले आपण बेसन भाजून घेणार आहोत, त्यासाठी आपल्याला जास्त तूप लागणार आहे। तर अर्धा पाव तूप घेऊया आपण। विरघळलेला आहे, यात आपण बेसन टाकून घेऊया। छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला बेसन, यात व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। असे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, आणि जोपर्यंत त्याचा कलर चेंज नाही होत म्हणजे गोल्डन ब्राऊन नाही आहे तोपर्यंत आपल्याला याला परतत राहायचं आहे। यात एक पण गाठ खडे हे राहिले नाही पाहिजे, बेसनाच्या गाठी नाही पकडल्या पाहिजे। तुम्ही बघू शकता किती छान सुगंध सुटलेला आहे। बघा थोडा थोडा कलर चेंज होत आहे। तर बघा याचा पूर्ण कलर चेंज झालेला आहे, छान गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे याला बेसनाला। तर हे एका परातीत आपण काढून घेऊया। तर याच कढईमध्ये आपण तूप टाकून रवा भाजून घेऊया। रव्याला एकदम कमी तूप लागते, त्यामुळे जास्त तूप घेऊ नका, एकदम 2-3 चम्मच असलं तूप तरी होते। कमी वाटलं तर आपण तूप वरून घेऊ शकतो। हा रवा पण आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे, कंटिन्यू परतायचा आहे। थोडेही आपण तिथे थांबू नाही शकत, कारण की जळण्याची भीती असते। बघा किती सुंदर सुगंध येत आहे। तुम्ही बघू शकता रव्याचा कलर चेंज होत आहे। तर चला आपण आता याला काढून घेऊया। तर हे बेसन आणि रवा आपण जे भाजून घेतलेला आहे हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित, आणि हे पूर्णपणे थंड झालं पाहिजे, त्यानंतरच आपल्याला यात पिठी टाकायची आहे।
नाहीतर पिठीचं पाणी होऊ शकते. मिक्स करून घेऊया छान. तर बघा आता हे पूर्ण थंड झालेलं आहे. 5 मिनिटानंतर यात टाकून घेऊया थोडीशी विलायची पावडर फ्लेवरसाठी. आणि मी इथे 1 पाव पिठी साखर घेतलेली आहे, पण एवढी आपल्याला लागणार नाही, त्यामुळे आपण यातली अर्धी टाकूया, म्हणजे अर्धा पाव. थोडी थोडी मिक्स करून घ्यायची. मिक्स केलेली आहे आता आपण यात पिठी साखर. आता याची लाडू वळून घेऊया. हे लाडू पण खूप इझी जातात वळवायला. बघा आणि यावर छोटे छोटे ड्रायफ्रूट्सचे तुकडे असे लावून घेऊ. खायला खूप टेस्टी लागतात हे बेसन लाडू. तर अशाच नवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.